नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आज आम्ही शिर्डीच्या साईबाबांच्या इथे आमचा जो नवस आहे तो पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत. संध्याकाळी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि दर्शन घेता घेता आम्हाला रात्र झाली. रात्री 9-9:30 वाजले आम्हाला दर्शन घ्यायला आणि आपल्याला फोन वगैरे अलाउड नसतो आतमध्ये घेऊन जायला, त्याच्यामुळे व्हिडिओ काढला नव्हता. त्यानंतर सकाळच्या वेळेला आम्ही हा व्हिडिओ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 4:30 वाजता काकड आरतीसाठी आलेलो आहोत. तर अंधार आहे, पूर्ण 4:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला काकड आरती घेण्यासाठी आम्ही इथे द्वारका माईमध्येच काकड आरती घेणार आहोत, कारण की मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते आणि आम्ही कालच दर्शन घेतले होते. तर आम्ही बोललो चला द्वारका माईमध्येच आपण काकड आरती घेऊया. तर सकाळी 4:30 वाजता खूप छान वाटतं, एकदम खूप भारी वाटतं. आम्ही थोडे फोटो वगैरे पण काढली होती आणि त्याच्यानंतर आम्ही इथे द्वारका माईत आलो. तर इथे पहा, इथे आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय. हा कळस सोन्याने बनवलेला आहे. त्यानंतर आम्ही द्वारका माईच्या इथे आलो होतो. तर इथे अजून काकड आरती सुरू झाली नव्हती. समोरच चायवाला होता, तर आम्ही तिथे चाय पिलो आणि काकड आरती कधी चालू होतो याची वाट पाहत होतो. आम्हाला आतमध्ये जायचं होतं द्वारका माईमध्ये, पण आपल्याकडे मोबाईल असला तर आतमध्ये पाठवत नाहीत. तर त्याच्यामुळे संतोष आणि मुली आतमध्ये गेल्या आणि मला मोबाईल होता माझ्याजवळ, त्याच्यामुळे मला बाहेरच थांबावं लागलं. तर हे तिघे पण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन पुन्हा बाहेर आले, कारण की मी त्यांच्याबरोबर नव्हती. आणि मग मी माझा मोबाईल यांच्याकडे दिला आणि मी सुद्धा पुन्हा द्वारका माईत जाऊन बाबांचे दर्शन घेतले. तर द्वारका माईत आपल्या सर्वांना माहितीच आहे काय काय आहे ते. तर द्वारका माईत एक चूल आहे जिथे साईबाबा जेवण बनवत होतं. त्याचबरोबर एक अग्नी आहे, जी अग्नी साईबाबांनी पेटवलेली होती आणि ती आजपर्यंत प्रज्वलित आहे. ती अग्नीच्या नंतर तिथे एक शीळ पण आहे, एक दगड आहे मोठा, ज्याच्यावरती साईबाबा बसायचे. तर त्याचेसुद्धा आपल्याला द्वारका माईमध्ये दर्शन करायला भेटतात. तर ते सर्व दर्शन आम्ही केलं. आदल्या दिवशीसुद्धा आम्ही जाऊन आलो होतो आणि आता काकड आरतीसाठी आलो आहोत. तर पुन्हा आम्ही एकदा आतमध्ये जायचं होतं, पण मोबाईलमुळे भेटलं नाही आणि इतक्या सकाळी मोबाईल आपण ठेवण्यासाठी तिथे ते ओपनसुद्धा नसतं लॉकर. त्याच्यामुळे आम्हाला मग दर्शन आम्ही संतोष बोलले जाऊ दे, आपण चौघंजण बाहेरूनच काकड आरती करूया. आम्ही बाहेरूनच काकड आरती केली आणि 5 वर्षानंतर मी साईबाबांचे दर्शन घ्यायला आली. त्याच्यामुळे क्षमासुद्धा मी मागितली होती. खूप साऱ्या अडचणी आल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला येता आलं नाही. नाहीतर आम्ही दरवर्षी इथे वर्षातून 2 वेळा तरी येतच असतो. तर इथे काकड आरतीला सुरुवात झाली आहे. छान अशी काकड आरतीसुद्धा आम्ही घेतली. इथे मी तुम्हाला झूम करून साईबाबांचे दर्शन देत आहे, मोबाईलमुळे भेटत नाही. आणि त्याच्यानंतर इथे सावडीमध्ये इथे आलो आम्ही काकड आरती झाल्याच्यानंतर. सावडीमध्ये सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे, तर बाहेरूनच मी शूटिंग काढलेले आहे. सावडीमध्ये साईबाबा बसलेले असत आणि एका बाजूला स्त्रिया बसलेल्या असत आणि एका बाजूला पुरुष बसलेले असत आणि तिथे साईबाबा त्यांच्याशी बोलत असत. कोणी काही विचारलेलं तर त्यांच्या प्रश्नाची उत्तर देत असत, त्यांना मार्ग सांगत असत. त्याच्या बाजूला हनुमानाचं सुद्धा मंदिर होतं, तिथेसुद्धा आम्ही हनुमानाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही इथे चाललो होतो. तर इथे प्रत्येक जागेवरती आपल्याला साईबाबांचे दर्शन भेटतात. प्रत्येक जागेवरती मोठे मोठे TV लावलेले आहेत. तिथे साईबाबांचे आपल्याला सतत 24 तास, म्हणजे जेव्हा ओपन असतं मंदिर ते सर्व आपल्याला तिथे दर्शन भेटत असतं. वेगवेगळ्या आरत्या चालू असतात, वेगवेगळी पूजा तिथे चालू असते, ते आपल्याला बाहेर पाहायला मिळते, ऐकायला मिळते. तर इथेसुद्धा पूजा चालू आहे. इथे या साईडला जिथे आता मी तुम्हाला दाखवते आहे, तिथे जेव्हा 100 वर्ष झाली समाधीला तेव्हा हे बांधलेलं आहे आणि इथे वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्याचबरोबर भजन पण असतात, भजन मंडळी जे असतात ते इथे येऊन भजनसुद्धा म्हणतात. आणि तिथेच बाजूला इथे चाय, कॉफी, दूध आपल्याला पाहिजे असेल तर ते मिळतं. संस्थांतर्फेच आहे, त्याच्यामुळे कमी रेट आहे. ते इथे आम्ही चहा कॉफी पिला आणि इथे मी तुम्हाला रेटसुद्धा दाखवते, टायमिंगसुद्धा तिथे लिहिलेलं आहे. आम्ही जेव्हा काल आलो होतो तेव्हा इथे भजनं चालू होती. आता सकाळी 5:30-6 वाजले असतील, त्याच्यामुळे मला वाटतं इथे काही नाही आहे. दुपारीसुद्धा इथे थोडासा कार्यक्रम होता, त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ काढला होता, तो यापूर्वीच रीलमध्ये टाकला होता, तो तुम्ही पहा. खूप मोठी जागा आहे आणि अशा पद्धतीने माझ्या मुली लेकी माझ्या चहा पित आहेत.
त्यांना खूप भारी वाटलं की खूप दिवसानंतर इथे शिर्डीला आलो आहोत. लहान होत्या तेव्हा आम्ही दरवेळेस इथे यायचो आणि दोघींची नावंसुद्धा आम्ही इथेच साईबाबांच्या चरणीच ह्या दोघींची सुद्धा नावं ठेवली होती. तिथले जे पुजारी त्यांनीच नावं ठेवली होती. इथून बाहेरूनच आपल्याला साईबाबांच्या गुरूंचे गुरुस्थानसुद्धा दिसते आणि इथे छान अशी साईबाबांची एक मूर्ती आहे. याच्यामधून साईबाबा जेव्हा लेंडी बागेतून तिथे जी विहीर आहे, आपण जेव्हा समाधीचे दर्शन जेव्हा घेतो तेव्हा आतल्या साईडला आपण जातो ना, तर तिथे जी लेंडी बाग आहे तिथे एक विहीर आहे. त्या विहिरीतून पाणी घ्यायचे आणि टाकायचे. तर ते इथे आपल्याला या मूर्तीतून दिसतं की साईबाबा विहिरीतून पाणी घेऊन झाडांना टाकतात असं दिसतं. हा छान असा बगीचा आहे. दुपारी हा ओपन झाला होतो, आता सकाळ सकाळी म्हणून ओपन नाही. त्याच्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली, मुलांना काहीतरी सामान घ्यायचं तर ते सामान वगैरे घेतलं आणि मग आम्ही शनी शिंगणापूरला गेलो. तो भाग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.